सूत्रधार मध्ये ऐकूया रावणापूर्वीच्या लंकेचा भाग 5, दशाननाचा जन्म आणि कुबेराची भेट. रावण संहिता कथामालिकेच्या आधीच्या भागांमध्ये आपण पाहिलं की कसं भगवान विष्णूंकडून पराभूत होऊन असुर सम्राट माल्यवान आणि त्याचा भाऊ सुमाली यांना आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी लंकेचा त्याग करून पाताळात जाऊन लपावं लागलं. त्याच वेळी भगवान विष्णूने त्यांच्या तिसऱ्या भावाचा मालीचाही वध केला. आता पाताळात लपलेल्या राक्षसांना अशा एका तारणकर्त्याची गरज होती ज्याच्याकडे आपल्या वंशजांची प्रतिष्ठा परत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना लंकेची गादी परत मिळवून देण्याची शक्ती असेल. त्याचबरोबर माल्यवान गेल्यानंतर अनेक वर्षे ओसाड पडलेल्या लंकानगरीवर आता विश्रवानंदन कुबेराचं राज्य होतं, जे असुरांसाठी आणखी क्लेशदायक होतं. अशा परिस्थितीत नियती या सर्वांसमोर एक अशी व्यक्तिरेखा घेऊन येणार होती जी पुढे जाऊन हिंदू धर्मग्रंथांचा सर्वात मोठा खलनायक म्हणून प्रसिद्ध होणार होती. सनकादी मुनींच्या शापामुळे भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय यांना आपले 3 जन्म असुर योनीत व्यतीत करावे लागणार होते आणि भगवान श्रीहरीच्या अवतारांकडून मृत्युमुखी पडून त्यांना शापातून मुक्ती मिळणार होती. याचाच भाग म्हणून कित्येक हजार वर्षांपूर्वी जयने हिरण्यकश्यपू आणि विजयने हिरण्याक्ष म्हणून जन्म घेतला. भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा जय आणि वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा त्या जन्मी संहार केला. आता शापानुसार त्यांच्यावर पुन्हा असुर योनीत जन्म घेण्याची वेळ आली होती आणि त्या 2 भावांचा हा जन्म हिंदू पौराणिक तत्वज्ञानाचा सर्वात महान ग्रंथ रामायण याचा पाया ठरणार होता. अनेक वर्ष पाताळ लोकी राहिल्यानंतर आता माल्यवान आणि सुमालीला लंकेत घालवलेले त्यांचे जुने दिवस आठवत होते. लंकेचा मोह आणि संपन्नता त्याला पुन्हा पुन्हा आपल्याकडे आकर्षित करत होती. अशा परिस्थितीत एके दिवशी सुमालीला राहवलं नाही आणि आपल्या जीवाची पर्वा न करता एकदा आपलं लाडकं शहर लंका बघायला जावं असा विचार त्याने केला. जेव्हा सुमाली लंकेत पोहोचला तेव्हा संपत्ती, संपन्नता आणि समृद्धीने सुशोभित असलेलं लंका शहर पाहून त्याला भुरळ पडली. कुबेराच्या कारकिर्दीत त्याला आजची लंका त्याच्या काळातील लंकेपेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर आणि सुसज्ज वाटली. त्याचवेळी लंकेचा राजा कुबेर आपल्या पुष्पक विमानातून लोकांना अभिवादन करून आकाशातून बाहेर आला. कुबेराचं ते तेजस्वी रूप पाहून सुमाली स्तब्ध झाला. सूर्याप्रमाणेच भासत असलेलं वैश्रवणाचं तेज पाहून सुमालीचे डोळे दिपले. त्याने त्याच क्षणी ठरवलं की ज्या विश्रवा ऋषींकडून इतका महान पुत्र जन्माला आला त्यांच्याशीच आपण आपल्या मुलीचं लग्न लावून देऊ. लंकेची गादी परत मिळवण्यासाठी केवळ कुबेराचा भाऊच कुबेरापेक्षा अधिक तेजस्वी असेल असा मनाशी ठाम निश्चय करून तो पाताळ लोकी परतला. परत येऊन सुमालीने कैकसी या आपल्या अप्सरेप्रमाणे सुंदर मुलीला हाक मारली आणि तो तिला म्हणाला, मुली, विष्णूशी झालेल्या युद्धात पराभूत झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला ज्या प्रकारच्या दुःखातून जावं लागत आहे ते लहानपणापासून तू पाहत आली आहेस. तुझं रूप, लावण्य अगदी लक्ष्मी किंवा शचीसारखं आहे आणि आता ती वेळ आली आहे की तू महर्षी विश्रवांना आकर्षित करून त्यांच्याशी लग्न कर. कुबेरासारखा किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा मुलगा तुला कुबेराच्या वडिलांकडूनच प्राप्त होऊ शकतो. राक्षस कुळाची प्रतिष्ठा पुनर्संचयित करण्याचं हे कठीण काम मी तुझ्यावर सोपवत आहे. तुझीच मुलं आपलं हे राजघराणं पुढे नेतील आणि आपल्याला पुन्हा लंका राज्याचं सिंहासन मिळवून देतील. आपल्या वडिलांची ही आज्ञा ऐकल्यानंतर कैकसीलाही आपल्या कर्तव्याची जाणीव झाली आणि ती विश्रवांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमाच्या दिशेने गेली. कैकसी तेथे पोहोचली तेव्हा महर्षी विश्रवा अग्निहोत्र साधना करत होते. म्हणजेच त्यांनी 4 दिशांनी घेरलेल्या कडक उन्हातही अग्नी प्रज्वलित केला होता आणि ते कठोर तपश्चर्येत लीन झाले होते. विश्रवांसारख्या महान तेजस्वी सिद्ध पुरुषाला पाहताच
कैकसी त्यांच्या प्रेमात पडली आणि शरमेने त्यांच्याकडे पाहत पायाच्या बोटांनी जमिनीवर रेषा काढू लागली. थोड्या वेळाने विश्रवा अग्निहोत्र करून उठले तेव्हा त्यांची नजर दिव्य सौंदर्यवती कैकसीवर पडली आणि क्षणभर त्यांचीही शुद्ध हरपली. थोडा वेळ अशीच नजरानजर सुरू राहिली आणि विश्रवांनी कैकसीला तिचा परिचय मागितला. उत्तरादाखल कैकसी म्हणाली, हे महर्षी, तुम्ही सर्वज्ञ आहात. मी कोण आहे आणि माझ्या इथे येण्याचा उद्देश काय आहे हे तुम्ही स्वतः आपल्या योगशक्तीने जाणून घेऊ शकता. असं म्हणत कैकसी हळुवारपणे हसली. तिचं बोलणं ऐकून विश्रवांनी ध्यान लावलं आणि काही क्षणात डोळे उघडून ते कैकसीकडे आश्चर्याने पाहत राहिले. शंकित होऊन ते कैकसीला म्हणाले, देवी, मला माहित आहे की तू असुरराज सुमालीची मुलगी आहेस आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेने माझ्याकडे आली आहेस. परंतु आपलं मिलन तुझ्या जीवनात केवळ विनाश आणि अंधारच आणेल. तुझ्या रक्तात राक्षसी शक्तींचा प्रभाव फार मोठा असल्यानं आपल्या प्रणयातून जन्माला आलेली मुलेही भयंकर आणि अत्यंत क्रूर स्वभावाची मोठे असुरच असतील. केवळ जो आपल्याला सर्वात धाकटा मुलगा होईल तोच माझ्यातल्या अंशामुळे नीतिमान आणि तपस्वी स्वभावाचा असेल. याला जर तुझी संमती असेल तरच मी तुझी इच्छा पूर्ण करू शकेन. विश्रवा ऋषींचं बोलणं ऐकून कैकसीला थोडं वाईट वाटलं, पण आपल्या घराण्याच्या उद्धारासाठी हे बलिदान देणं तिला भाग होतं. त्यामुळे तिने विश्रवांचं म्हणणं मान्य केलं आणि त्या दोघांचा विवाह झाला. लग्नानंतर कैकसीने एका अत्यंत भयंकर दिसणाऱ्या मुलाला जन्म दिला. विक्षिप्त आणि महादैत्याप्रमाणे दिसणाऱ्या या मुलाला 10 डोकी आणि 20 बाहू होते. तांबरट ओठ, तीक्ष्ण टोकदार दात आणि चमकदार केस असलेला पहाडा एवढा धिप्पाड राक्षसी मुलगा जन्माला येताच मांसभक्षी कोल्हे, भयंकर दिसणारे लांडगे आणि क्रूर गिधाडं त्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. सूर्यप्रकाश कमी झाला. आकाशातून रक्ताचा वर्षाव होऊ लागला आणि भयंकर गर्जनेसह वादळाला सुरुवात झाली. क्षणभर कैकसीही आपल्या नवजात अर्भकाला बघून भीतीने थरथर कापत होती. मुलाला 10 डोकी असल्यानं विश्रवांनी आपल्या थोरल्या मुलाचं नाव दशग्रीव असं ठेवलं. हाच दशग्रीव नंतर लंकापती रावण म्हणून प्रसिद्ध होणार होता. त्यानंतर कुंभकर्ण नावाचा आणखी एक मुलगा जन्माला आला, जो दिसायला आपल्या भावासारखाच भयंकर होता, पण आकाराने त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. इतका मोठा की कदाचित इतका मोठा राक्षस त्याआधी जगात कधीच जन्माला आला नसेल. कुंभकर्णानंतर कैकसीनं शूर्पणखा नावाच्या मुलीला आपलं 3रं अपत्य म्हणून जन्म दिला. त्यानंतर विश्रवा ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सुंदर चेहऱ्याच्या दयाळू नीतिमान बिभीषणाचा जन्म त्यांचं शेवटचं अपत्य म्हणून झाला. बिभीषणाच्या जन्माच्या वेळी आजूबाजूचं वातावरण पुन्हा हिरवगार आणि शांत झालं. देवांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला आणि चहूबाजूंनी दैवी आवाज घुमू लागला. आपल्या शेवटच्या मुलाला पाहून विश्रवांना सर्वात जास्त आनंद झाला. कैकसीचे हे पुत्र जसे जसे मोठे होत गेले तसतशी त्यांची प्रवृत्तीही विकसित होऊ लागली. दशग्रीव आणि कुंभकर्ण हे दोघंही मोठ्या सामर्थ्याची आणि क्रूर स्वभावाची राक्षसी मुलं होती, ज्यांनी बालपणापासूनच आजूबाजूला हाहाकार माजवायला सुरुवात केली. कुंभकर्णाच्या भुकेला मर्यादाच नव्हती आणि तो अनेकदा तिन्ही जगात फिरत असे आणि मानव, प्राणी आणि ऋषीमुनींना आपला आहार बनवत असे. दुसरीकडे धर्माचा अभ्यास, तपश्चर्या आणि इंद्रिय संयम या कार्यात धर्मात्मा विभीषण सतत गुंतलेला असे. काही दिवसांनी एकदा वैष्णव कुबेर आपल्या वडिलांना विश्रवांना भेटायला त्यांच्या आश्रमात आला. आपल्या आयुष्यात प्रथमच दशग्रीवाने आपला मोठा भाऊ आणि प्रतिस्पर्धी कुबेराला समोरासमोर पाहिलं. त्याच वेळी कैकसीनं तिथं येऊन कुबेराकडे निर्देश करून दशग्रीवाला त्याच्या जीवनाचा उद्देश पहिल्यांदाच सांगितला. लंकेच्या गादीचा दावेदार बनण्यासाठी कसं त्याने आपल्या मोठ्या भावाचं उदाहरण घ्यावं
त्याच्यासारखी प्रत्येक क्षेत्रात श्रेष्ठ आणि उच्च कामगिरी कशी साधावी हे तिनं पटवून दिलं. कुबेराला पाहून दशग्रीवालाही पहिल्यांदा स्वतःची लाज वाटू लागली. स्वतःची तुलना कुबेराशी करणंही त्याला योग्य वाटलं नाही आणि मग त्यानं कठोर परिश्रम आणि साधना करून स्वतःला भावापेक्षा अधिक सामर्थ्यवान आणि तेजस्वी घडवण्याची प्रतिज्ञा केली. यानंतर दशग्रीव आपल्या 2 भावांना बरोबर घेऊन ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याच्या हेतूनं तपश्चर्या करण्यासाठी गोकर्णला गेला. ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यात हे 3 भाऊ यशस्वी झाले का? दशग्रीवाने आपल्या आईला आणि संपूर्ण असुर वंशाला लंका पुन्हा प्राप्त करून देण्याच्या उद्देशानं अशा कोणत्या दैवी शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कथेच्या पुढील भागात मिळतील.